नमस्कार. तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पुढचं आता मी आवरणार आहे. तर लगेच मी किचन आवरायला घेतलं. ॲक्च्युली जेव्हा आम्ही भारतामध्ये होतो तेव्हा आमचं पूर्ण किचन हे खराब झालं होतं. त्यामुळे हे सगळे कॅबिनेट्स वगैरे परत नवीन लावलेले आहेत आणि सगळी भांडी वगैरे पॅक करून ठेवली होती अनुरूपनी. त्यामुळे काही त्यांनी धुवून ठेवली होती, काही मी आल्यावर धुतली आणि आता सगळी भांडी जेव्हा वाळली होती तेव्हा ते सगळं आता लावणार होते. म्हणजे मनासारखं किचन लावायचं होतं. त्यामुळे मग जसं जमलं तसं फास्ट केलं. लगेच सियाना उठली आणि आईने काजू कतली दिलेली आहे घरी बनवलेली, ती तिला माहिती आहे फ्रीजमध्ये आहे, तर ती सारखं फ्रीजकडे जाऊन रडते आणि तेच मागती आहे. आणि जोपर्यंत काजू कतली हातात भेटत नाही आहे तोपर्यंत ती खूप रडती आहे. तर मला माहिती आहे ती खूप लहान आहे, जास्त गोड नाही खायला पाहिजे, पण काही वेळेस मुलं ऐकत नाही आणि आई काजू कतली तेवढी छान करते की दोन्ही मुलांना खूप आवडते. शेवटी तिने काजू कतली घेतलीच, थोडीशी खाल्ली आणि मग ती शांत झाली. तुम्हाला दिसत असेल की काजू कतली भेटल्यानंतर कशी पुढे निघून जात होती आणि कशी हसत होती. खूप जास्त हट्टीपणा करते सियाना. आणि तसेच दियांनी पण थोडेसे वेफर्स घेतले होते. काजू कतली खाऊन झाल्यानंतर शेव मागत होती, जी भारतातनं घरी बनवून आणलेली आहे. आणि मग मुलांना ते खायला दिलं आणि आता म्हटलं की चला आपण स्वयंपाक करून घेऊयात, कारण की आता किचन छान लावून झालं होतं. तर पालक आणलेला होता, पालकची भाजी मस्त घरच्या शेंगदाण्याच्या दाण्याच्या कूट टाकून मला खायची होती. त्यामुळे मग ती बनवली. लगेच पॅरलली वरण भात पण केला आणि दोन्ही मुलांना खूप भूक लागलेली होती, त्यामुळे गरम गरम चपाती आणि गरम वरण घेऊन दोघांना पॅरलली जेव घालायला बसले. गरमागरम जेवण आपल्या हाताने मुलांना खाऊ घालणं ह्याचा आनंद म्हणजे खूप वेगळा आहे. दियान पण आता मोठा होतोय पण ऐकत नाही, हाताने जेवत नाही, त्यामुळे भरवावंच लागतं. आणि मग मुलं झोपल्यानंतर मी घरून लोणचं आणलं होतं, म्हणजे फक्त मसाला मिक्स करून कैरीच्या फोडी आणल्या होत्या. त्यामध्ये सकाळीच तेल गरम करून ठेवलं होतं आणि आता तेल त्यामध्ये टाकणार होते. तर छान मस्त ताज्या कैऱ्यांचं लोणचं खूप सुंदर लागत होतं आणि आता कधी एकदा ते खावं असं म्हणजे होत होतं. त्यामुळे लोणच्यामध्ये तेल टाकून ते मिक्स करून ठेवलं. आणि तसेच जे पण भारतातनं मी तुम्हाला सांगितलेलं की डायनिंग टेबलवर मी ठेवलं होतं खायचं सामान, ते काही गोष्टी कपाटांमध्ये ठेवून घेतल्या. पुढच्या रीलमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवते की यावेळेस मी भारतातनं काय काय घेऊन आले, म्हणजे फक्त खायच्या गोष्टी, कारण की बाकीच्या गोष्टी तर आता मोस्टली आहेतच, खूप वेळा आणलेल्या आहे. त्यामुळे आता फक्त यावेळेस खायचंच घेऊन आलेली आहे. तर हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि तुम्ही भारतातनं काय काय आणता हेही मला नक्की